पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे 9.5 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। 18 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 ते 4च्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे। त्यांच्या भावना तीव्र आहे आणि दुसरी गोष्ट काय 2 मिनिटं दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, पिंपळवंडी हे मोठं गाव आहे तालुक्यामध्ये। इथं पिंपळवंडीचं आउटपोस्ट गेले 8 ते 10 वर्ष बंद आहे आणि आमचा सरळ इथं आरोप आहे काही कायदा व्यवस्थेचा अजिबात इथं सुव्यवस्था नाही। आमचा आरोप आहे स्वतः बरोबर आहे। 18 वर्ष आहे पण आहे ना, 18 वर्ष बंद आहे। मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली होती, मात्र मुलगी तरीही सापडली नाही। अखेर कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली। तपासादरम्यान मुलीचा मृतदेह आढळला। प्राथमिक माहितीनुसार एका तरुणानं मुलीला सायकलवरून उसाच्या शेतात नेलं आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून गळा दाबून तिची हत्या केल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय। याबद्दल रहिवाशांनी नेमकी काय माहिती दिली आहे पाहूयात। उसाचं शेत असेल या सर्व ठिकाणी आम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते काय हाती यश येत नव्हतं। नंतर ह्या रोडला जेवढे CCTV कॅमेरे आहेत खासगी मालकीचे ते सगळे कॅमेरे आम्ही चेक केले डिपार्टमेंटच्या साहाय्याने, तरी त्या कॅमेऱ्यामध्ये काही त्याचा शोध लागत नव्हता। नंतर साधारणतः 8च्या दरम्यान संशयित एका आरोपीला त्यांनी ताब्यात घेतलं डिपार्टमेंटनी आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने विचारल्यानंतर तिथं पिंपळवंडीचं लेंडेस्थळ आहे, त्या लेंडेस्थळाचा एक ओढा आहे, त्या ओढ्याच्या कडेला त्यांनी तिथं त्या चिमुरडीला तिचं काय म्हणू आपण त्याला अत्याचार करून तिचा खून केल्याचं निष्पन्न झालं आणि त्यांनी ते जागा स्पॉट दाखवला आणि त्याच्यानंतर ते क्लिअर झालं का ह्या व्यक्तीनेच हे सगळं केलेलं आहे। त्याच्यानंतर फॉरेन्सिक लॅबची टीम आल्या, पोलीस डिपार्टमेंट आले, ओतूरचे असतील, आळेपाट्याचे असतील, नारायणगावचे असतील, सर्व आमच्या लेंडे स्थळातल्या सगळं युवकांनी आणि ज्येष्ठांनी सगळ्या डिपार्टमेंटला सहकार्य केलं। त्यांना हवं नव्हते रात्रीच्या वेळेला टॉर्च वगैरे किंवा अंधारात इकडं जाणं, आमची मुलं पहिली पुढं जायची, नंतर डिपार्टमेंटला सहकार्य करून डिपार्टमेंट यायचं। त्याच्यानंतर त्या बिचाऱ्या मुलीचा मृतदेह तिथं सापडला। त्याच्यानंतर फॉरेन्सिकची लॅब तिथे गेली आणि हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचं मन हे हेलावून गेलं। अगदी आपल्या घरातली एखादी चिमुरडी जावी अशा प्रकारची सगळ्यांची एक मानसिकता तयार झाली होती आणि त्याच्यातून एक अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि जे कोणी ही घटना केली असेल त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी ही आमच्या पिंपळवंडीकरांची आवर्जून मागणी आहे। या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतलं असून घटनेचा सखोल तपास सध्या सुरू आहे। पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी यावेळी दाखल झाले होते। विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून पुरावे आणि घटनेशी संबंधित बाबींची आता पडताळणी केली जाते। नेमकी काय घटना घडली तुम्ही आता आरोपी ताब्यात घेतलाय किंवा काय? आज संध्याकाळी दुपारच्या नंतर एक 25 वर्षाच्या तरुणाने एक 9.5 वर्षाची जी मुलगी आहे त्याच्या शेजारी घरात जे राहत होती, घरी दुसऱ्या मुलाबरोबर खेळत असताना TV बघत असताना ते त्यांना घरातून ओळख असून बाहेर घेऊन गेला आणि गावी बाहेर हे जे शेत आहे त्या शेतात पुढे जाऊन त्यांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे आणि त्याची हत्या केली आहे। त्याचा जे आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील जे तपास आहे ते चालू करण्यात आलेला आहे। सध्या आमची फॉरेन्सिक टीम जागेवर आहे आणि त्या जागेचा पंचनामा पाहणी हे चालू आहे आणि वैद्यकीय तपासणी जी आहे त्याची प्रोसेस सुद्धा चालू आहे। थँक्यू। दरम्यान या घटनेनंतर पिंपळवंडी परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय। गावच्या नागरिकांची सुरक्षा वाढवली पाहिजे सगळ्यांचं म्हणणं आहे। आरोपीला तर एकुलती एक बहीण होती, तर सगळा जे तपास आहे आपण लवकर एकुलती एक बहीण होती लाड, त्याला ना फाशी
फक्त आमची एवढी मागणी आहे लवकरात लवकर त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. तुम्हाला काय आमचं सहकार्य पाहिजे ते सगळं करू, फक्त लवकरात लवकर. तुम्ही आमच्या सगळ्या नागरिकांना ना इथे सिक्युरिटी द्या काही 1 महिन्यात आम्ही या केसचा निकाल लावून टाकू. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई केली जावी, तपास जलद गतीनं पूर्ण करावा आणि पीडितेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जाते.